श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे कोजागरी पौर्णिमा। हिंदू धर्मामध्ये कोजागरी पौर्णिमेला विशेष महत्त्व असतं। त्या दिवशी उपवास देखील केला जातो आणि या कोजागरी पौर्णिमेला काही उपाय त्याचप्रमाणे उपवास जर केला तर आपले आर्थिक संकट, पैशाची तंगी आणि इतर अनेक त्रासांपासून आपल्याला मुक्ती मिळते। तसेच या दिवशी काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला जास्तीत जास्त फळ सुद्धा प्राप्त होत असतं आणि म्हणूनच प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते। पण कोजागरी पौर्णिमा ही जी आहे तर ती इतर पौर्णिमांपेक्षा सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते आणि या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा आणि उपाय हे करायचे असतात। तर पहा, तुम्हाला उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे। त्यामुळे नकारात्मक शक्ती, पितृदोष, संकट, शत्रुपीडा, करणीबाधा यासारख्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यासोबतच फक्त एक दिवसात प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर उद्या शनिवार आहे, कोजागरी पौर्णिमा आहे। तर त्याच दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आहे आणि बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो। शनिवार हा शनिदेवाला, त्याचप्रमाणे हनुमानांना समर्पित असतो। जर आपण ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर त्यासोबतच बघा, आपले जे काही शनिदोष आहेत, राहू केतू यासारखे ग्रहदोष आपल्या कुंडलीमध्ये असतील तर ते दूर करण्यासाठी आणि हे ग्रह मजबूत करण्यासाठी सुद्धा तुम्हाला या उपायाचा अतिशय फायदा होणार आहे। कारण तुम्हाला जो मी उपाय सांगणार आहे तर तो अतिशय प्रभावी उपाय आहे। त्यामुळे हा उपाय जो आहे तर तो तुम्ही तुमच्या घरातल्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनी करायचा आहे। कुटुंबातल्या पुरुष आणि स्त्रिया, मुलं मुली सर्वांनी हा उपाय करायचा आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। प्रत्येकाला काही ना काही नजरबाधा लागलेलीच असते, त्याचप्रमाणे प्रत्येकामध्ये काही ना काही नकारात्मक शक्ती सुद्धा असतात। बऱ्याच वेळेला आपण चांगलं बोलतो असं नाही, कधी कधी आपण वाईट सुद्धा बोलत असतो आणि ही जे वाईट आपण जेव्हा बोलत असतो किंवा जे वाईट नकारात्मक जे आपण बोलत असतो तर ती आपल्यामध्ये साचलेली असते। अशा वेळेला आपल्या सोबत आपण जी काही कामं करत असतो किंवा काही एखादी गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्या पूर्ण होत नाहीत किंवा इतर लोकांचं सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला नजरबाधा लागत असते। एखाद्या ठिकाणी गेलो आणि तिथून आल्यानंतर अचानकपणे आपलं डोकं दुखायला लागतं किंवा आपलं अचानकपणे अंग भरून येतं, यासारख्या गोष्टी जर आपल्यासोबत होत असतील तर आपल्याला नजरबाधा लागलेली असते आणि अशा वेळेला आपण ती नजर काढून टाकण्यासाठी, नजर दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असतो। पण आपण जर एखाद्या विशिष्ट तिथीला काही जर उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला जास्तीत जास्त फळ हे प्राप्त होत असतं। तर तुम्हाला काय करायचं आहे, आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये 5-7 सदस्य राहत असतील तर काय करायचं आहे, 5 किंवा 7 पिंपळाची पानं तुम्हाला आणायची आहेत। जितके सदस्य तुमच्या घरामध्ये असतील तितके तुम्हाला पिंपळाची पानं ही आणायची आहेत। 8 सदस्य असतील तर 8 पिंपळाची पानं तुम्हाला आणायची आहेत। 9 असतील तर 9 पिंपळाची पानं तुम्हाला आणायची आहेत। आज संध्याकाळी तुम्हाला ही सर्व पिंपळाची पानं घेऊन यायची आहेत। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे। हे पाणी तुम्हाला स्वच्छ भरायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पिंपळाची जी पानं आपण आणलेली आहेत तर ती पानं तुम्हाला त्या पाण्यामध्ये म्हणजे त्या कलशामध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहेत। त्यानंतर तुम्हाला मीठ घ्यायचं आहे। मीठ तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि हे मीठ किंवा ही मिठाची वाटी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरनं 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे। स्वतःच्या सुद्धा अंगावरनं 7 वेळेला तुम्हाला उतरवून घ्यायची आहे। आता हे तुम्ही दुसऱ्यांकडनं उतरवून घेतलं तरीही चालेल। आणि त्यानंतर मी तुम्हाला ज्या पद्धतीने आता सांगितलं की तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये पिंपळाची पानं टाकायची आहेत आणि त्या कलशामध्ये हे मीठ तुम्हाला उतरवून टाकून द्यायचं आहे। खडे मीठ असेल तर ते तुम्ही आवर्जून घ्या, पण जर खडे मीठ नसेल तर मग तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीही चालेल। त्यानंतर हा जो कलश आहे तर तो संपूर्ण रात्रभर हा कलश तुम्हाला तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे। तुम्ही कोणत्याही दिशेला ठेवला तरीही चालेल आणि रात्रभर तुम्हाला काय करायचं आहे, हे मीठ उतरवल्यानंतर तुम्हाला याचे 2 फायदे होणार आहेत। तर पहा, कधी कधी आपल्याला जी नजरबाधा लागलेली असते तर त्यावेळेला आपण मिठाचे खडे जे आहेत तर ते उतरवत असतो आणि त्यामुळे नजर दोष हा दूर होत असतो आणि तो
कलश जो आहे तर तो तुम्हाला रात्रभर तसाच ठेवायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला पिंपळाची पानं आणि मीठ टाकून तसाच ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शनिवारी सकाळी तुम्हाला उठायचं आहे। त्यानंतर उठल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला अंघोळीला जाणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, अंघोळीचं पाणी सर्वप्रथम तुम्हाला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर कलशामध्ये जे आपण पिंपळाचं पान टाकलेलं आहे त्यानंतर थोडेसे जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। यानंतर तुम्हाला चिमूटभर हळद सुद्धा तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायला अजिबात विसरायचं नाहीये, कारण हळद जर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जर टाकली तर आपल्याला जे काही दोष लागलेले असतात, ज्या काही करणीबाधा झालेले असतात किंवा नकारात्मक शक्ती जर आपल्यामध्ये असतील तर त्या दूर होण्यासाठी मदत होते। मीठ सुद्धा आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, कारण हे टाकल्यानंतर आपल्याला जो काही त्वचारोग असेल तर तो सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते। त्याचप्रमाणे नकारात्मक शक्ती जर असेल तर ती सुद्धा दूर होण्यासाठी खूप मदत होते। मिठाची त्याचप्रमाणे पिंपळाची पानं ही आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत, कारण जर पितृदोष आपल्याला लागलेला असेल आणि अनेक समस्यांना आपल्याला त्यामुळे सामोरं जावं लागत असतं आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे असतात। तर पहा, या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करण्याला खूप महत्त्व असतं, पण प्रत्येकाला गंगेवरती स्नान करणं शक्य नसतं आणि त्यामुळेच आपण या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून जर अंघोळ केली तर पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य आपल्याला मिळत असतं। आणि म्हणूनच पिंपळाची पानं ही प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची असतात। त्यानंतर जर तुमच्याकडे जर काळे तीळ असतील तर काळे तीळ सुद्धा तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। जर आता तुम्हाला पिंपळाची पानं मिळाली नाहीत तर म्हणून हा तुम्हाला मी दुसरा ऑप्शन दिलेला आहे। काळे तीळ सुद्धा जे असतात तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकले तर त्यामुळे सुद्धा पितृदोष आपल्या दूर होत असतो किंवा पितृदोष दूर करण्यासाठी काळे तीळ हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात आणि त्यामुळे सुद्धा पितृदोष हा आपला दूर होत असतो। आता ज्यांच्याकडे पिंपळाची पानं मिळणार नाहीत किंवा ज्यांना भेटणार नाहीत तर अशा लोकांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहे। पण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला रात्री एक तांब्याचा कलश हा भरून ठेवायचा आहे। एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि ते मीठ तुम्हाला तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांवरनं आणि स्वतः तुमच्यावरनं हे मीठ तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे। त्यानंतर हे मीठ जे आहे तर ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे पिंपळाची पानं असतील तर ती टाकायची आहेत, नसतील तर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी जे आहे तर ते दुसऱ्या दिवशी सर्वांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे। त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल सुद्धा तुम्ही आवर्जून तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता, कारण पहा सांगितल्याप्रमाणे अमावस्या पौर्णिमा या ज्या तिथी असतात तर या तिथीना गंगेवरती स्नान करायचं असतं, पण आपल्याला गंगेवरती जाणं शक्य नसतं। गंगा नदी जी आहे तर ती खूप लांब आहे आणि तिथे जाऊन आपण अंघोळ करू शकत नाही। अशा वेळेला आपल्या घरामध्ये गंगाजल असणं खूप महत्त्वाचं असतं। गंगाजल आपण आपल्या जर पाण्यामध्ये अंघोळीच्या टाकलं आणि त्यांनी जर स्नान केलं तर त्याचं सुद्धा आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। तर या सर्व वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे। आता ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहे तर त्यापैकी एखादी वस्तू नसेल तर तुम्ही स्किप केली तरीही चालेल, काही हरकत नाही। पण एक जी वस्तू आहे म्हणजे मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्यापैकी एक जरी वस्तू तुम्हाला मिळाली आणि ती वस्तू जरी तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरी सुद्धा चालेल, पण त्या वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। तर पहा, बऱ्याच वेळेला काय होतं, आपण सगळे उपाय करत असतो पण आपल्याला त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा हा दिसून नाही येत। अशा वेळेला काय होतं की आपण चुकीची आंघोळ करत असतो। आंघोळ करताना नेहमी आपल्याला काय करायचं आहे तर आंघोळीला बसल्यानंतर मग जो आहे तर तो भरून घ्यायचा आहे आणि तो प्रथम आपल्याला आपल्या उजव्या खांद्यावरती ओतायचा असतो, दुसरा मग भरून घ्यायचा तो डाव्या खांद्यावरती ओतायचा असतो आणि तिसरा मग जो आहे तर तो आपल्याला आपल्या डोक्यावरती ओतायचा असतो। आपण जे आहे तर ते चुकीची आंघोळ करत असतो, पाणी घेत असतो गुडघ्यावरती, आपण आपल्या पहिल्यांदा पाणी ओतत असतो किंवा डायरेक्टली आपण डोक्यावरती ओतत असतो किंवा तोंडावरती आपण पाणी घेत असतो, पण असं अजिबात करायचं नाहीये। तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही जी आंघोळ आहे तर ती उजव्या खांद्यावरती पाणी तुम्हाला घ्यायचं आहे, त्यानंतर डाव्या खांदीवरती घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला डोक्यावरती पाणी ओतून घ्यायचं आहे। तर पहा, आंघोळ करत असताना तुम्हाला हनुमानांचं नामस्मरण करणं जर शक्य झालं तर तो तुम्ही नक्की करा आणि हे नामस्मरण करतच तुम्हाला आंघोळ करायची आहे, कारण हनुमान हे संकट नष्ट करणारे, विघ्न दूर करणारे आणि सर्वात जास्त ताकदवान असणारे देवता मानले जातात। आणि आंघोळ करत असताना नेहमी तुम्हाला श्री हनुमानांचा जप करत राहायचा आहे किंवा तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र सुद्धा म्हणू शकता किंवा तुम्ही ज्या कोणत्या देवांना गुरु मानता तर त्या गुरूंचा सुद्धा तुम्ही जप करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायची आहे। अशी आंघोळ केल्यामुळे तुमचे सर्व पितृदोष, जे काही इतर नजरदोष असतील, पितृदोष असतील, इतर वाईट शक्ती असतील किंवा निगेटिव्हिटी असेल,
संकट असतील, शत्रुपीडा असतील, करणीबाधा असतील, यासारखे जे काही सर्व दोष आहेत तर ते दूर होतील आणि त्याचप्रमाणे फक्त एका दिवसात तुमची प्रत्येक इच्छासुद्धा पूर्ण होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तर त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.